देख रहे हैं अब तक न्यूज चॅनल। निकम सर, आपण अपक्ष म्हणून उमेदवारी करताना काय अपेक्षा आपली हा निवडणूक मध्ये? मी अपक्ष उमेदवार नाही, या शिक्षकांचे भीष्म पितामह स्वर्गीय फिरोज बादशाह केडीए पण जुनी पेन्शन संघटनेचा अधिकृत उमेदवार आहे। ही निवडणूक शिक्षक समाजाने हातात घेतलेली आहे। माझी जात शिक्षक, माझा धर्म शिक्षक, माझा समाज शिक्षक। हे मालेगाव हे फिरोज बादशाह सरांचा बाले किल्ला आहे। त्यांनी 60 वर्ष शिक्षकांसाठी या मालेगावात तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांचा पटशिष्य आणि मानसपुत्र आहे। ही लढाई या इलेक्शन जिगरबाजपणे माझ्या या छोट्याशा मुलभर मावळ्यांना घेऊन मी ही खिंड लढवलेली आहे। इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही लिहिला जातो। आम्ही इलेक्शन जिगरबाजपणे लढलो आणि शिक्षकांनी हे इलेक्शन हातात घेतलेलं होतं आणि आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार। असं तुम्ही म्हणतात का हा निवडणूक शिक्षकांनी आपल्या हातात घेतलेला आहे, पण 2 दिवसापासून ज्या बातम्या समोर येत आहेत त्या पाकिट वाटप चालू आहे। काही शून्यचे पुड्या, ते शाळ्या, ते ड्रेस मागे आणि 5-5, 10-10 रुपयाचे पॅकेट हा सुद्धा वाटप चालू आहे आणि शिक्षकांना घेऊन राहिले। आम्ही शिक्षकांना सांगतो घेऊन टाका, यांचे हरामाचे पैसे असतात, यांना कायमची अद्दल गाडवा ना। हे आमच्या मतदारसंघात गडबड काय यायला नको। आम्ही सगळं प्लॅनिंग केलेलं होतं आणि यांना बरोबर एकमेकात झुंजवलं आम्ही आणि ते एकमेकाला विषाला मारतात तसं ते एकमेकाला मारतील आणि आम्ही पेन्शनचा मोठा लढा या महाराष्ट्रभरनी दिल्लीपर्यंत उभा केला होता आणि याची जाणीव शिक्षकाला आहे। यावेळेस शिक्षक जिंकणार आहे आणि धनदांडगे आणणार आहेत आणि आमचा विजय हा निश्चित आहे। काळ्या दगडावरची रेष आहे। शिक्षकांची हा मागणी वर्षापासून चालू आहे, जुनी पेन्शन। पण 10 वर्षापासून ज्या पद भोगू राहिले त्यांनी 10 वर्षामध्ये काय केलेलं आहे यासाठीच आता यावेळेस शिक्षक मतदान करणार आहे। कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांचा पेन्शनला विरोध आहे आणि शिंदे साहेबांनी पेन्शनच्या नावाने तोंडाला पाने पुसलेले आहे। म्हणून या दोघांच्याही उमेदवाराला या निवडणूक शिक्षक धडा शिकवणार आहेत आणि शिक्षकालाच शिक्षकांना मतदान करणार आहेत आणि मी शिक्षकांचा खरा प्रतिनिधी आहे या निवडणुकीत लोक सिद्ध करून दाखवणार आहे। हा दोघांमध्ये तिसऱ्यांदा एक विवेक कोल्हे पण आलेला आहे। कोल्हेचा काय संबंध? आणखी त्यांनी चांगलं केलं। कोल्हेंची एंट्री झाल्यामुळे या दोघांना चाप बसला म्हणून ती कोल्हेंची आम्ही आभारच मानतो। त्यांची एंट्री या दोघांसाठी आणि आमच्यासाठी, या दोघांसाठी अपायकारक आणि आमच्यासाठी फायदेशीरच ठरली। शिक्षकांना काय आपण आवाहन करणार? आता शिक्षक समाजाच्या प्रतिष्ठेची आणि आत्मसन्मानाची ही निवडणूक होती। या निवडणुकीत जर शिक्षक जिंकला तर संघटना जिवंत राहील, तर त्याच्यासाठी रस्त्यावर उतरेल। या लोकांचं आयुष्य गेलं चळवळीमध्ये, बादशाह सरांबरोबर आम्ही काम केलं। आता जर शिक्षक विकला गेला तर शिक्षकांची काही प्रतिष्ठा, इज्जत या महाराष्ट्रात या समाजामध्ये राहणार नाही आणि यावेळेस नक्कीच शिक्षकांवर ज्या पद्धतीने आरोप झाले, साड्या, पैठण्या आणि मंत्री जण ती कोट्यावधी रुपये घेतात, त्यांचं कोणी बोलत नाही आणि शिक्षकांनी पैठणी घेतली, साडी घेतली, घेऊन द्यावं त्यांना। हरामाचे पैसे असतात ना त्यांचे पैसे घ्या आणि मतदान आम्हाला करा असं मी सांगितलं। आम्हीच सांगितलं होतं शिक्षकांना, याच्यात कष्टाचे पैसे नाहीत, कोणाचे दारूचे आहेत, कोणाचे शिक्षक संघटनेचे आहेत, कोणाचे कारखान्याचे आहेत, सगळ्यांचे घ्या। सगळे साखर सम्राट, शिक्षण सम्राट आणि दारू सम्राट यांना गाडा आणि शिक्षकाला मतदान करा आणि शिक्षक ते करणार आणि त्यांनी केलेलं आहे।